टॉप 18 प्रायोजक बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा, अस्सल खा अस्सल रहा. पुढचे 36 तास मुंबई आणि पालघरसाठी धोक्याचे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. काही ठिकाणी 300 ते 350 मिलीमीटर पावसाची शक्यता. सायन प्रतीक्षा नगरला पाण्याचा विळखा. आवश्यक नसल्यास नागरिकांनी बाहेर पडू नये, पोलिसांचं आवाहन. तर अंधेरीतला वीरा देसाई रोड पाण्याखाली, वाहतूक पूर्णपणे ठप्प. वसई विरार नालासोपाऱ्यात पावसामुळे दाणादाण. नालासोपाऱ्यातील स्टेशन बाहेर कमरेभर पाणी. तर वसई विरारमध्ये रस्ते पाण्याखाली. भिवंडीतही बाजारपेठा पाण्यात. खोपोलीतील प्रसिद्ध जेनित धबधबा पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या पर्यटकांची सुटका. विहारी ठाकूरवाडीतल्या ग्रामस्थांनी वाचवले अनेकांचे जीव. मुसळधार पावसानंतर कोकणात जाणाऱ्या घाटांमध्ये भूस्खलनाचा धोका. आंबेनळी घाट 7 जुलैपर्यंत वाहतुकीसाठी बंद. तर रघुवीर घाट आणि परशुराम घाट धोक्याच्या छायेत. आग्रामध्ये दृश्यम स्टाईल मर्डर मिस्ट्री. पतीची हत्या करून मृतदेह बाथरूम मध्ये पुरला. 45 दिवसानंतर गुन्ह्याचा उलगडा. आता यापुढे टेलिग्राम वरून सिनेमा डाउनलोड करता येणार नाही. पायरसी प्रकरणी केंद्राची नोटीस. 15 दिवसात ॲपवरून सर्व सिनेमे हटवण्याचे आदेश. आणि इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनींना अखेरचा निरोप. इराणच्या विदेशी मंत्री भाऊक. 100हून अधिक देशांच्या नेत्यांची हजेरी. नमस्कार, मी आरती आवटी. आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. या बुलेटिनमध्ये दिवसभरातील सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी एक हेडलाईन्स आणि त्यापूर्वी आपण एक स्पेशल रिपोर्ट पाहूयात. मुंबई महानगरपालिकेच्या ठेवीत घट झाल्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. आमदार जयंत पाटील यांनी महानगरपालिकेच्या मुदत ठेवींमध्ये झालेल्या मोठ्या घटीचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केलाय. कोणत्या कालावधीत किती ठेवी कमी झाल्या याची आकडेवारी सादर करत पाटलांनी सरकारला जाब विचारलाय. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा आमनेसामने आल्याचं पाहायला मिळतंय. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका अशी मुंबई महापालिकेची ओळख आहे. तब्बल 81,000 कोटी इतकं मुंबई महापालिकेचं बजेट आहे. देशातील 8 राज्यांचं बजेट मुंबई महापालिकेपेक्षा कमी आहे. म्हणजेच राज्यांपेक्षा जास्त बजेट असणारी ही महापालिका आहे. बजेटच नव्हे तर ठेवींच्या बाबतीतही मुंबई महापालिकेचं ऐश्वर्य जास्तच आहे. 5 वर्षांपूर्वी 91,690 कोटी इतक्या मुंबई महापालिकेच्या ठेवी होत्या. मात्र या ठेवी कमी झाल्याचा दावा जयंत पाटील यांनी आकडेवारी सादर करत केला. मला सांगा, 21-22ला बीएमसीच्या ठेवी 91,690 कोटी होत्या. 25-26ला त्या घटून 79,498 कोटी इतक्या झाल्या. म्हणजे सुमारे 12,192 कोटीची घट झाली. एप्रिल 26 अखेर ठेवी आणखीन कमी झाल्या आणि 77,810 कोटी रुपये राहिल्याचं वृत्त आहे. म्हणजे अध्यक्ष महोदय, फेब्रुवारी ते एप्रिल या 2 महिन्यात 3,639 कोटीची घट झाली. याच्यावर आपण कधी बोलणार? आमदार जयंत पाटील यांनी पूर्वीच्या तुलनेत ठेवी मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचा दावा करत या निधीचा वापर नेमका कुठे झाला याबाबत सरकारकडे उत्तर मागितलं. जयंत पाटील यांच्या आरोपांना सत्ताधाऱ्यांकडून उत्तर देण्यात आलं. महापालिकेच्या ठेवी कोणत्याही गैरव्यवहारामुळे कमी झालेल्या नसून ठेवींचा निधी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी वापरण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं. ठेवींमध्ये घट झाली असली तरीही महापालिकेची आर्थिक स्थिती भक्कम असल्याचंही सत्ताधाऱ्यांनी सांगितलं.
सिक्कीम, नागालँड, मेघालय, गोवा या राज्यांचं बजेट 30,000 कोटींपेक्षा कमी आहे. अरुणाचल प्रदेशचं बजेट 40,000 कोटी तर हिमाचल प्रदेशचं बजेट 60,000 कोटींचं आहे. तर मुंबई महापालिकेचं बजेट 91,000 कोटी आहे. परिणामी श्रीमंत महापालिकेला ठेवी का मोडाव्या लागल्या असा प्रश्न आता विरोधक विचारत आहेत. मात्र महापालिकेच्या ठेवी कमी होण्यामागे विकास कामांचा खर्च असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. दुसरीकडे विरोधकांनी या खर्चाचा तपशील सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या ठेवींचा मुद्दा आगामी काळातही गाजण्याची चिन्ह आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी, मुंबई. मुंबई देशाची आर्थिक राजधानी, पण पावसाच्या पहिल्याच दमदार सरींनी पुन्हा एकदा मुंबईची तुंबई केली आहे. भांडूपमध्ये रस्ता खचून संरक्षक भिंत कोसळली. अंधेरी, जोगेश्वरी, जुहूसह अनेक भाग जलमय झाले. रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप आलं आणि पावसाळ्यापूर्वी नाले सफाईचे मोठे मोठे दावे करणाऱ्या महापालिकेच्या तयारीवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. पाहूया मुंबईला पावसाने कसा वेढा घातला. भांडूपमध्ये रस्ता खचला. रस्ता खचल्यानं संरक्षक भिंत कोसळली. पावसामुळं मुंबईत पाणीच पाणी. पालिकेचे दावे गेले पाण्यात वाहून. मुंबईतला भांडूपच्या LPS मार्गावरील खचलेला हा रस्ता. संरक्षक भिंत अवघ्या काही क्षणात कोसळली. डोळ्याचं पात लवतं न लवतं तोच ही संरक्षक भिंत, या भिंती शेजारी असलेल्या कामगारांसाठी असलेले कंटेनर या भिंतीसोबतच नदीत कोसळले. तर या रस्त्या शेजारी असलेला टेम्पोही या भिंतीसोबतच नदीच्या पाण्यात कोसळला. एखादी मोठी दरड कोसळते त्याप्रमाणे ही संरक्षक भिंत कोसळली आहे. या घटनेनंतर या भागामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. इथे विकासकाची इथे पायलिंग चालू होती. इथे गाड्या काही उभ्या होत्या. आता ती गाडी बघितली असेल तुम्ही, परंतु ते विकासकांनी जो पायलिंगसाठी जो खड्डा घेतलेला त्याच्यामुळे ती माती ढसलेली आहे. माती धसल्या कारणाने पूर्ण स्लॅब, जसा कोकणात पूर्णच्या पूर्ण दरड जेव्हा पडते आणि पूर्ण रस्ता खचतो तसा जवळपास रस्ता खचलेला आहे. या संरक्षक भिंतीच्या जवळ विकासकाकडून कामं सुरू होती. भिंत कोसळण्याच्या या घटनेला विकासक जबाबदार असल्याचं सांगत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. पूर्णपणे त्या डेव्हलपरची चूक आहे, कारण त्यांनी ते काम जे आहे प्रॉपरली करायला पाहिजे होतं. पायलिंग जे आहे ते स्ट्रॉंगली केले असते तर ही परिस्थिती उद्भवली नसती. आता विकासकाला नोटीस दिल्यानंतर आता हा दुर्घटना तर घडली, काय स्वरूपाची कारवाई महापालिकेकडनं होणार आहे? आपण त्यांच्यावरती आज कारवाई घेणार आहोत. मी आता BP जे डिपार्टमेंट आहे आपलं, जे विकासकाशी संबंधित जे मुद्दे आहेत ते बघतात, तर त्यांना मी ऑलरेडी बोललेले आहे आणि ते त्याच्यावरती ऍक्शन घेत आहेत. मुंबईत शनिवारी पहाटेपासून पावसाची जोरदार धुमशान सुरू आहे. या पावसामुळं अनेक सखल भागात पाणीच पाणी झालंय. पश्चिम उपनगरात कोसळणाऱ्या पावसामुळं अंधेरीतला सबवे पाण्याखाली गेला होता. त्यामुळं या भागातील वाहतूक थांबवण्यात आली होती. सध्या उपस्थित आहे अंधेरी सबवे. ते अगदी पुन्हा एकदा पावसाने जो जोर धरलेला आणि हवामान खात्याकडून रेड अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे अगदी पाहायला गेलं तर हा अंधेरी सबवे आहे, हा अगदी कितीही जोरात पाऊस पडला तरीही हा संपूर्ण अंधेरी सबवे जो आहे तो आपल्याला भरताना पाहायला मिळतो. अगदी सकाळच्या सत्रात देखील हा अंधेरी सबवे पुन्हा एकदा भरला होता. त्यानंतर पावसाने जे आहे ती विश्रांती घेतली, पण पुन्हा एकदा पावसाने जसा जोर धरल्यानंतर अंधेरी सबवे पुन्हा एकदा हा तो बंद करण्यात आलेला आहे. अंधेरीतील अनेक भागात पावसाचं पाणी साचलंय. या भागाचा फटका बिग बी अमिताभ बच्चन यांनाही बसला. अमिताभ बच्चन यांचं निवासस्थान असलेल्या जुहूतील जनक बंगल्याबाहेरही पावसाचं पाणी साचलंय. अंधेरीतल्या वीरा देसाई रोडसह अंधेरी पश्चिमेकडील अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी साचलंय. यावेळी काही नागरिकांनी कच्च्या रस्त्याच्या पाण्यावर होडी हलण्याची हौस भागवून घेतली आहे. कि रेड अलर्ट के समय, तेज बारिश के समय अपने घरों से बाहर ना निकलें. बाकायदा BMC ने चेतावनी जारी की है, पुलिस ने चेतावनी जारी की है. और देखिए किस तरह की जो लोगों की मुश्किलें हैं वो बहुत ज़्यादा बढ़ती चली आ रही हैं. दुकानों तक पानी भर चुका है, सोसाइटी के अंदर पानी भर चुका है. तो एक बहुत मुश्किल होती है ऐसे समय में कि जब बारिश होती है और बारिश के समय
पूरा इलाका जब जलमग्न हो जाता है तो बड़ा चैलेंज होता है सभी के लिए, चाहे मुंबई पुलिस की बात करें, बीएमसी के अधिकारियों की बात करें, बीएमसी की जो ग्राउंड टीम होती है उनके लिए और खासकर आम जनता के लिए। लेकिन मुंबई की जो पहली बारिश है, 1 हफ्ता ही हुआ है इस बारिश को, उसमें साफ तौर पे दिख रहा है कि जो बड़े बड़े दावे किए गए थे वो सिर्फ कागजों और फाइलों पे ही पूरे वादे दिख रहे थे। हकीकत में आप साफ तौर पे देख सकते हैं कि पानी तक, घुटनों तक पानी जो भरा है वो मुंबई के पॉश इलाके अंधेरी वेस्ट वीरा देसाई रोड में है। उस इलाकों में पूरा पानी भरा हुआ है, लोग अपने घरों के अंदर बैठने के लिए मजबूर हो चुके हैं। मुंबईत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर अनेक भागात पाणी साचलं होतं। मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालं होतं। या पावसातून वाट काढताना नागरिकांना आणि वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागणार होती। मुंबईत जोगेश्वरीतील SRPF गेट क्रमांक 2 जवळच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। यावेळी शाळकरी मुलांच्या मदतीला खाकी वर्दीतले पोलीस धावले। पोलिसांनी शाळकरी मुलांना कडेवर उचलून घेत रस्ता ओलांडण्यात मदत केली। पाणी भरल्यामुळे ऑफिसला जायला वगैरे प्रॉब्लेम होतात, ट्रेनने गेले तर ट्रेन लेट असतात, बाय रोड गेलं तर पाण्याचे प्रॉब्लेम होतात, खूप ठिकाणी पाणी पण भरलं आता सध्या। तर सगळं हेच, बाकी सगळ्या गोष्टींसाठी उशिरा होतो, येण्यासाठी प्रवाशांना पण त्रास होतो। पानी भरने पब्लिक आने जाने तकलीफ है, गाड़ी घोड़ा बंद हो गया है, जाने रास्ता नहीं है। ये हर साल का ये तकलीफ है, ये पहले साल नहीं है, तो ये साल तो ज़्यादा ही तकलीफ हो रहा है इधर। पहले वर्ष में पूरा एकदम अंधेरी मार्केट है, मार्केट में पूरा एकदम अजीब गरीब हो रहा है। मतलब ये थोड़ा सुविधा करेगा तो अच्छा बात है। मुंबईत नाले सफाईचे दावे सत्ताधाऱ्यांनी केलेत। महापौर आणि उपमहापौरांनीही पावसाळीपूर्व नालेसफाईच्या पाहणीचे दौरेही केले होते। मात्र मुंबईत कोसळलेल्या मुसळधार पावसात पालिकेचे नालेसफाईचे दावे पाण्यातच वाहून गेलेत। या पाणी साचण्याच्या घटनांवरून आता राजकारण तापलंय। आज या ठिकाणी हेवी रेनफॉलचा दिवस आहे आणि हायटाईड सुद्धा आहे आणि त्यामुळे मुंबईतल्या काही सखल भागांमध्ये पाणी तुंबलेलं आपल्याला दिसतंय। यासाठी मुंबई महानगरपालिकेची पूर्ण यंत्रणा ही रस्त्यावरती आहे, सर्व लोकप्रतिनिधीही आहेत, महापौरी जागोजागी व्हिजिट करतायत आणि कसा मुंबईकरांना कमीत कमी त्रास यामध्ये होऊन ट्रॅफिक डिपार्टमेंट आणि मुंबई महानगरपालिकेचं कोऑर्डिनेशन, ज्या ठिकाणी पाणी साचलंय त्या ठिकाणी कुठे रूटचं डायव्हर्जन करण्याची आवश्यकता आहे, ही सगळी पाहणी करतोय। मुंबईत यंदा पावसाचं आगमन जरा उशिरानं झालंय। या पार्श्वभूमीवर नालेसफाईसह रस्त्यांची कामं करण्यासाठी महानगरपालिकेकडे पुरेसा वेळ होता। मात्र यानंतर पावसाच्या पहिल्यांदाच झालेल्या आगमनामुळे मुंबईची तुंबई झाली आहे। मुंबईत पाणी साचण्याची ही समस्या दूर कधी होणार, या समस्येला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई कधी होणार, असे सवाल आता सर्वसामान्य मुंबईकर उपस्थित करतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।